मी लहान असताना ना आमच्या शाळेच्या बाहेर खवली आजी बसायची आणि तिच्याजवळ आहे ना शेंगदाणा चिक्की वगैरे असं बरंच काय खाऊ राहायचं. हे समोसे सुद्धा राहायचे. आम्ही याला समोसे म्हणायचो तेव्हा. आता आपण याला ट्रँगल म्हणू शकतो. तुमच्या शाळेच्या बाहेर सुद्धा अशी खवली आजी बसायची का? तिच्याजवळ काय खाऊ राहायचं मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे बघा मी काय केलं ना, वाटीभर रवा घेतला. त्याच्यामध्ये आहे ना फक्त लाल तिखट, मीठ आणि निंबू सत्व घालून आहे ना ह्याचा मस्त असा घट्ट गोळा भिजवून घेतला. त्यानंतर आहे ना ह्याचे मस्त असे ट्रँगल कट करून घेतले आणि हे ट्रँगल आहे ना असे मस्त तळून घ्यायचे. छान असे टुमटुम फुगतात आपले मिनी समोसे. आणि तुम्हाला सांगते हे ट्रँगल खूप हेल्दी आहे, कारण ह्याच्यामध्ये ना आपण गव्हाचं पीठ आहे, म्हणजेच मैदासुद्धा वापरलेला नाही आहे, नुसतं रवा आहे. आणि हे आंबट तिखट मसालेवाले असे हे ट्रँगल्स लागतात, भारी लागतात. आपण सुद्धा चहाबरोबर खाऊ शकतो. लहान मुलांना कुरकुरी देण्यापेक्षा हे घरात बनवलेले ट्रँगल खूप हेल्दी आहे कधीही. आणि डिटेल रेसिपीसाठी फुल व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, जाऊन नक्की बघा. आणि तुम्हाला ट्रँगल कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा लय भारी लय कुरकुरीत लागतात. एकदा तरी बनवूनच बघा आणि जाताना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.